सोलापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने ऑपरेशन समन्वय अंतर्गत मोठी कारवाई करत मोहोळ MIDC परिसरात बनावट मद्य निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. 29 जुलै रोजी टाकलेल्या छाप्यात तब्बल 2,54,54,758 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. छाप्यामध्ये 48,000हून अधिक बनावट मद्याच्या बाटल्या, 19,200 लिटर तयार ब्लेंड, 13,600 लिटर स्पिरिट, विविध बनावट लेबल, बॉटलिंग मशिनरी तसेच मद्य वाहतुकीसाठी वापरली जाणारी 7 वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यात बनावट मद्याचा अवैध व्यवसायाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. दरम्यान एप्रिल ते जुलै 2026 या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट व परराज्यातील अवैध मद्याविरोधात अनेक धाडसी कारवाया करून कोट्यवधी रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. बनावट मद्यामध्ये मिथेनॉलसारखे घातक रसायन आढळून आल्याने नागरिकांनी अवैध मद्याची विक्रीची माहिती तातडीने विभागाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिनांक 29 जुलै 2026 रोजी सायंकाळी राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर आणि सोलापूरच्या संपूर्ण टीमनेच MIDC चिंचोळी, सोलापूर जिल्ह्यातील MIDC चिंचोळी या ठिकाणी एक बनावट देशी मद्य निर्मितीचा कारखाना उघडकीस आणलेला आहे. तिथे छापा टाकलेला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने. त्याबद्दल पहिल्यांदा मी आमच्या विभागाच्या SP मॅडम यांचं देखील अभिनंदन करतो, संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो. या छाप्यामध्ये बनावट देशी मद्य निर्मिती चालू असताना तिथे मोठ्या प्रमाणात देशी दारू निर्मिती करण्यासाठी जे वापरलं जाणारं अल्कोहोल किंवा स्पिरिट आहे हे मोठ्या प्रमाणात आढळलेलं आहे. तसेच आधुनिक यंत्रसामुग्रीने बनावट देशी दारू निर्मिती तिथे तयार होत असताना देखील आम्हाला सापडलेलं आहे. बनावट लेबल्स असतील, बनावट मद्यार्क आहे, तर हे कुठून आणलेलं आहे, याचा सोर्स काय आहे, याच्यासाठी तपास चालू आहे. आणि याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे वेगवेगळे आरोपी आहेत, जसे की स्पिरिट कुठून आणलं, त्याच्यानंतर हे लेबल्स, बनावट लेबल्स कुठे बनवले, बुच बनावट कुठे बनवली, त्या बाटल्या कुठून आणल्या, या संपूर्ण मशिनरी कुठून आणली, याचा देखील पुढे तपासात आम्ही आढावा घेणार आहोत. तर याच्यामध्ये दारूबंदी गुन्ह्याचाच केवळ आम्ही दारूबंदी गुन्ह्याची कलम देखील दाखल केली. त्यासोबतच यामध्ये चिटिंग झालेली, फॉर्जरी झालेली, त्यासाठी भारतीय न्याय संहिता 2023 याच्या अंतर्गत देखील आम्ही पुढे तपास करणार आहोत. तसंच ट्रेडमार्क ऍक्टचं देखील इथं उल्लंघन आहे. बनावट त्यांनी असे 2 देशीचे ब्रँड आहेत, तर त्याचं पूर्णपणे डुप्लिकेशन करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुद्देमाल देखील मोठा सापडलेला आहे. मद्यार्क आहे, स्पिरिट आहे तयार करण्यासाठी लागलेले, मोठी यंत्रसामुग्री आहे, तयार मद्य देखील मोठ्या प्रमाणात सापडले. याच्या काही डिटेल्स असतील त्या सोलापूरच्या SP मॅडम आपल्याला देतील. डिटेल्स मॅडम अंदाजे 2 कोटीचा मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलाय. जप्त मुद्देमालामध्ये देशी दारू तयार करण्यासाठी लागणारं मद्यार्क आहे, म्हणजे अल्कोहोल आहे, तयार देशी दारूचा माल आहे, यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात आहे, तसंच वाहनं आहेत, बाकीचं बुच आहेत, काही ठिकाणी त्यासाठी इतर साहित्य आहेत, काही भांडी आहेत. हे सर्व मुद्देमालात समावेश आहे. एक अंदाजे 1 महिन्यापासून हा तिथे कारखाना चालू आहे अशी खबर मिळाली होती. गेल्या आठवड्यापासून आम्ही त्याच्याबद्दल एक्साइज टीम सोलापूर त्याच्यासाठी काम करत होते. ते काल आम्हाला सापडलं. टँगो पंच आणि देशी दारू भिंगरी असे 2 ब्रँड आहेत. एक आहे अहिल्यानगर जिल्ह्यातला आणि एक ब्रँड आहे कोल्हापूरचा. तर त्याबद्दल आम्ही त्या कारखान्याला देखील देणार आहोत की आपल्या जे उत्पादन आहे याचं डुप्लिकेशन असं चालतं, त्याबद्दल देखील ते देखील पुढे कारवाई करू शकतो. या ठिकाणी देशी दारूचेच आहेत, विदेशी नाही. आता प्रथमदर्शनी हा MIDC मधील गोडाऊन ज्याने भाड्याने घेतला असेल किंवा ज्याने घेतलेला आहे, MIDC कडून देखील आम्ही माहिती प्राप्त करून घेतो. तो जागा मालक हा सगळ्यात मेन आहे.
त्यानंतर आता हा कारखाना किंवा हा उद्योग जो आहे बनावट सगळं हे जे साखळी आहे याच्यामध्ये म्हणजे अल्कोहोल पुरवणारे असतील, याच्यात फायनान्सर कोण असतील याचं देखील डिटेल घे. हे जनरली सोलापूरच्या आपल्या आसपासचा भाग असेल, धाराशिव आहे, लातूर आहे, या जिल्ह्यामध्ये याच्याकडून म्हणजे तयार मद्याची पुढे विक्री झाल्याचे दिसून येत आहे. तपासात पुढे येईल. एकूण 5 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. तपासात ते पुढे येईल. काय होतं की शेजारचे जिल्हे असतील या ठिकाणी काही केसेस अशा आहेत बनावट देशी दारू त्यांना सापडले, तर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातून हे आलेलं आहे असं समजलं. त्यानुसार मग तिथले काही अधिकारी त्यांच्याशी आम्ही कोऑर्डिनेशन मध्ये होतो. सोलापूरच्या टीमने देखील कोऑर्डिनेशन करून ते कुठे आहे, त्यातले काही आरोपी आपल्या रेकॉर्डवर पूर्वी होते का, ते तिकडे लातूरला होते का किंवा दुसरी इतर जिल्ह्यात होते का, त्यानुसार तो तपास करून नाही असं काय अजून समोर आलेलं नाही. त्यासाठी आपण सॅम्पल देखील काढलेलं आहे. त्यामुळे आणि ह्या केवळ हा राज्याच्या महसुलाचंच नुकसान नाही तर लोकांच्या देखील आरोग्याची आणि त्यासाठीच तर उत्पादन शुल्क विभाग आपण या पूर्ण फुल तपास करेल त्याच्यावर. आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका